नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे। आजच्या ठळक बातम्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोकण दौऱ्यावर। कडक उन्हात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे उपोषण। छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा पदवीदान समारंभ। ग्रुप ग्रामपंचायत चौकची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम। श्रीमती जोईली महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोकण दौऱ्यावर आहेत। रायगड अष्टविनायक पालीमध्ये त्यांनी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। यावेळी नाईक यांनी बाप्पाचरणी आशीर्वाद घेत कोकणातील रखडलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी बाप्पाकडे साकडे घातले। यानंतर नाईक यांनी पाली सुधागड एसटी बसस्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी 14 कोटी रुपयांचा आराखडा बसस्थानकासाठी मंजूर केला असून येत्या 3 महिन्यात हे काम सुरू होईल असे रायगडकरांना आश्वासित केले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे पुन्हा एकदा आपल्या आमरण उपोषणाचे हत्यार उपसले। सध्या राज्यात उन्हाचा पारा 40 पार गेला असतानाही या कडक उन्हाची तमा न बाळगता हजारो मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झालेत। सकाळपासूनच अंतरवाली सराठी येथील आंदोलन स्थळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते। एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। कडक ऊन आणि घामाच्या धारा असतानाही समाज बांधवांचा उत्साह आणि निर्धार कायम असल्याचं पाहायला मिळालं। शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ CSMU तृतीय पदवीदान समारंभ विद्यापीठ परिसरातील GD बडाया ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी विविध विद्याशाखांमधील 1268 विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातून शौर्य, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। पदवी प्राप्त करणे ही जीवनाची महत्त्वाची उपलब्धी असली तरी बौद्धिक आणि सामाजिक स्तरावरही स्वतःचा विकास करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। नरेंद्र मोदीजी त्यांना एकाने विचारलं की मोदीजी, तुमचा एवढा स्टॅमिना आहे, तुम्ही रोज काय खाता? तर त्यांनी उत्तर दिलं, मी रोज 1-2 किलो शिव्या खातो। काय खातो? शिव्या खातो। देतात ते शिव्या रोज। आपण वर्तमानपत्रात ऐकतो, वाचतो, टीव्हीवर वाचतो, शिव्या देतो। कोणी गद्दार म्हणतं तर कोणी काठी मारीन म्हणतं तर कोणी काही आणखी म्हणतं, तरी संयम येते, काही बोलले नाही। ते एक शब्द याच्यावर प्रतिक्रिया देत नाही। उलट त्यांनी म्हणलं की तुम्हाला आम्ही काठीने मारू। ते म्हणलं की मी जरा नमस्कार घालून माझी ही शक्ती वाढवतो, सहनशीलता वाढवतो, सूर्यनमस्कारचा अभ्यास करून। हा संयम। आपल्याला कोणी थोडं वाकडं पाहिलं तरी राग येतो। राग हा माणसाला कुठे घेऊन जाईल याचा भरोसा नाही। तर राग हा आपण सोडला पाहिजे।
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील जनजीवन सुरळीत राहावे आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती, गटारे व सांडपाण्याची स्वच्छता, धोकादायक झाडांची छाटणी आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेची काळजी घेणे यांसारख्या महत्त्वाची कामे ग्रामपंचायत चौक यांनी सुरू केली. गाव पातळीवर ग्रामपंचायतीमार्फत सुविधांबाबत कामं केली जातात. स्वच्छता आणि डास निर्मूलन, गावातील सांडपाण्यांची गटारं आणि नाले पूर्णपणे साफ करण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रकारच्या अडथळ्यांना दूर करण्याची मोहीम सुरू असून या मोहिमेत सरपंच रितू ठोंबरे, उपसरपंच पूजा हातमोडे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे, सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी या कामात सक्रिय सहभाग घेतला. कोकण विधान परिषद मतदारसंघात आज श्रीमती जुईली महेंद्र दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून हा उमेदवारी अर्ज दाखल झाला. सदरचा उमेदवारी अर्ज दाखल करताना रायगड जिल्ह्यातील काही शिवसेना पक्षाचे नेते उपस्थित असल्याचं दिसून आलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.